न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, फॉरेन्सिक अहवालातून समोर आलेला आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात नमूद आहे। 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असून 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा अशी मागणी अहवालातून करण्यात आली आहे। मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलेला आहे। अक्षयच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं फॉरेन्सिक अहवालातून समोर आले। दरम्यान कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे। दरम्यान अहवालात नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद। बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत। अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद। की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे। आता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून। 7-8 वर्षांमध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस। त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले आहेत, त्यांना लपवायचं होतं। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही।